इयत्ता 7वी सामाजिक शास्त्र, विषय भूगोल, प्रकरण 7वे मृदा, भाग क्रमांक 1, मृदा निर्मितीसाठी आवश्यक घटक आणि मृदेची गुणवत्ता. 1. प्रस्तावना. मुलांनो, आज आपण या पाठात मृदा निर्मितीची प्रक्रिया आणि मृदेमधील खनिजे व सेंद्रिय घटक, वनस्पतींची आवश्यक पोषण मूल्ये, मृदेच्या समस्या आणि त्या सुधारण्याच्या पद्धती, महाराष्ट्रातील व भारतातील मृदेचे वितरण, उदाहरणार्थ काळी मृदा, जांभी मृदा इत्यादी, जमिनीची धूप आणि मृदेचे प्रकार याविषयी जाणून घेणार आहोत. 2. मृदा म्हणजे काय? मृदा शब्दाची व्याख्या निरनिराळ्या शास्त्रज्ञांनी निरनिराळ्या रीतींनी केली आहे. सारांशाने ज्यावर वनस्पतीस आधार मिळतो, त्यांचे पोषण होते व त्या वाढू शकतात, अशा भूकवचाचा विघटित म्हणजेच रूपांतरित थर म्हणजे मृदा असे म्हणता येईल. सारांशाने ज्यावर वनस्पतीला आधार मिळतो, त्यांचे पोषण होते व त्या वाढू शकतात, अशा भूकवचाचा विघटित म्हणजेच रूपांतरित थर म्हणजे मृदा असे म्हणता येईल. 3. मृदेत असणारे विविध घटक कोणते? मुलांनो, आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्यांची उत्तरे सांगा. मला सांगा, मृदेत असणारे घटक कोणते? सर, सूक्ष्मजीव, जीवाणू, आदिजीव, कवक, शेवाळ, कृमी, मुंग्यांसारखे कीटक, गोम, गांडूळ असे जैविक घटक मृदेत असतात. बरोबर. सूक्ष्मजीव, जीवाणू, आदिजीव, कवक, शेवाळ, कृमी, मुंग्यासारखे कीटक, गोम, गांडूळ असे विविध जैविक घटक मृदेमध्ये असतात. 4. मृदा निर्मितीसाठी अजैविक घटक कोठून येतात? मग मृदा निर्मितीसाठी अजैविक घटक कोठून येतात? मातीचे कण, खडक, दगड, वाळू यांसारख्या अनेक घटकांपासून येतात. छान. म्हणजेच हे अजैविक घटक आपल्याला निसर्गतःच उपलब्ध असतात. मृदेमध्ये असणारे अजैविक घटक मातीचे कण, खडक, दगड, वाळू यासारख्या अनेक घटकांपासून मृदेमध्ये अजैविक घटक येतात. 5. मृदेमधील विविधता कशामुळे निर्माण होते? मग मला सांगा, मृदेमधील विविधता कशामुळे निर्माण होते? सर, काळी मृदा व तांबड्या रंगाची मृदा अशा विविध रंगांच्या, गुणधर्मांच्या तसेच आकारमानावरून मृदेमधील विविधता ओळखली जाते. काळी मृदा, तांबडी मृदा अशा विविध रंगांच्या, गुणधर्माच्या तसेच आकारमानावरून मृदेमधील विविधता ओळखली जाते. 6. मृदा निर्मितीसाठी आवश्यक घटक. मृदेच्या निर्मितीसाठी मूळ खडक, प्रादेशिक हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतार व कालावधी हे घटक विचारात घेतले जातात. आणि या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामातून मृदा निर्मिती होते. ती कशी होते ते आपण पाहूया. मूळ खडक. मृदा निर्मितीसाठी आवश्यक घटक: मूळ खडक, प्रादेशिक हवामान, जैविक घटक, कालावधी. 1. मूळ खडक. मूळ खडक हा कोणत्याही प्रदेशातील मृदा निर्मितीतील महत्त्वाचा घटक असतो. प्रदेशाच्या हवामानानुसार व खडकाच्या काठिण्यानुसार मूळ खडकाचे विदारण होते. त्यामुळे मूळ खडकाचा भुगा होऊन मृदा तयार होते. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावर असलेल्या बेसाल्ट या मूळ खडकाचे विदारण होऊन काळी मृदा तयार होते. या मृदेला रेगूर मृदा असं म्हणतात. तसेच दक्षिण भारतातील ग्रेनाइट व नीस या मूळ खडकापासून तांबडी मृदा तयार होते. मूळ खडकामध्ये कमी अधिक प्रमाणात विविध खनिजे असतात.
आणि त्यामुळे त्यांचे खनिज व रासायनिक संघटन विविध प्रकारचे दिसते. ज्या खडकात सिलिकेचे प्रमाण 66% अधिक आहे त्यास सिकत खडक म्हणतात, तर ज्या खडकात हे प्रमाण सुमारे 50% कमी असते त्यास अल्पसिकत खडक असं म्हणतात. महाराष्ट्रातील मुख्य खडक असलेला बेसाल्ट हा अल्पसिकत खडक आहे. 1. प्रदेशातील मूळ खडक हा मृदा निर्मितीचा महत्वाचा घटक असतो. 2. प्रदेशाच्या हवामानानुसार आणि खडकाच्या काठिण्यानुसार मूळ खडकाचे विदारण होते. 3. त्यामुळे मूळ खडकाचा भुगा होऊन मृदा तयार होते. 4. उदाहरणे. 1. महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावर असलेल्या बेसाल्ट या मूळ खडकाचे विदारण होऊन काळी मृदा तयार होते. या मृदेला रेगूर मृदा असेही म्हणतात. 2. दक्षिण भारतातील ग्रेनाइट व नीस या मूळ खडकापासून तांबडी मृदा तयार होते. 2. प्रादेशिक हवामान. प्रादेशिक हवामान. खडकाच्या विदारणाच्या प्रक्रियेची तीव्रता ही प्रदेशाच्या हवामानानुसार ठरते. हवामानातील फरकामुळे एकाच मूळ खडकापासून वेगवेगळ्या प्रकारची मृदा तयार होते. उदाहरणार्थ, सह्याद्रीच्या पश्चिम भागातील दमट हवामानामुळे बेसाल्ट खडकाचे अपक्षालन होऊन जांभी मृदा तयार झालीय. या उलट सह्याद्रीच्या पूर्वेकडे असणाऱ्या दख्खनच्या पठारावरील कोरड्या हवामानामुळे बेसाल्ट खडकाचे विदारण होऊन रेगूर मृदा तयार झालीय. मृदा निर्मितीसाठीचा आवश्यक असणारा हा एक घटक आहे. मूळ खडकाचे विदारण म्हणजेच अपक्षय होणे हा मृदा निर्मितीतील पहिला टप्पा असतो. 3. विदारण प्रक्रिया ही प्रदेशाच्या हवामानावर ठरते. 4. प्रदेशाचे हवामान विदारण प्रक्रियेची तीव्रता ठरवते. 5. एकाच मूळ खडकापासून वेगवेगळ्या प्रकारची मृदा हवामानातील फरकामुळे तयार झालेली पाहायला मिळते. 6. उदाहरणे. सह्याद्रीच्या पश्चिम भागात हवामान दमट आहे. तेथे बेसाल्ट या खडकाचे अपक्षालन होऊन जांभी मृदा तयार होते. हा मृदेचा प्रकार दख्खनच्या पठारावर कोरड्या हवामानामुळे निर्माण होणाऱ्या रेगूर मृदेपेक्षा वेगळा आहे. प्रश्न 4. कशामुळे असे घडते? खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. 1. सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसाल्ट खडकापासून जांभी मृदा तयार होते. उत्तर. 1. सह्याद्रीच्या पश्चिम भागात म्हणजेच कोकण प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त आहे. 2. या भागात हवामान दमट आहे. 3. त्यामुळे या भागात बेसाल्ट या मूळ खडकाचे मोठ्या प्रमाणावर अपक्षालन होऊन त्यापासून जांभी मृदा तयार होते. 4. अशा प्रकारे सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसाल्ट खडकापासून जांभी मृदा तयार होते. 3. जैविक घटक. जैविक घटक. मृदेमध्ये खडकाच्या भुग्याशिवाय जैविक घटक मिसळणे आवश्यक असते. हे जैविक घटक प्रदेशातील मृत वनस्पती व प्राणी यांच्या विघटनातून मृदेत मिसळतात. निसर्गातील वनस्पतींची मुळे, पालापाचोळा, प्राण्यांचे मृतावशेष या घटकांचे विघटन गांडूळ, वाळवी, गोम, मुंग्या असे सूक्ष्म जीव करतात. विघटित झालेल्या पदार्थास ह्युमस म्हणतात. मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण अधिक असेल तर मृदा अधिक सुपीक असते. तसेच जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी शेतकरी कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत वापरतात. या खत निर्मितीच्या प्रक्रियेला काही कालावधी लागतो. कंपोस्ट खत हे शेतातील कचरा म्हणजे झाडांचा पालापाचोळा, जनावरांचे शेण, ओला कचरा, पाणी, उष्णता
यांपासून तयार केले जाते. 1. खडकांचे विदारण होऊन त्याचा भुगा तयार होतो, परंतु हा भुगा म्हणजे मृदा नव्हे. 2. मृदेमध्ये खडकाच्या भुग्याशिवाय जैविक पदार्थ मिसळले जाणे आवश्यक असते. हे जैविक पदार्थ प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांच्या विघटनातून मृदेत मिसळतात. 3. वनस्पतींची मुळे, पालापाचोळा, प्राण्यांचे मृतावशेष इत्यादी घटक पाण्यामुळे कुजतात, तसेच त्यांचे विविध जीवांमार्फत विघटन होते. उदाहरण: गांडूळ, सहस्त्रपात ज्याला आपण पैसा किडा असं म्हणतो, वाळवी, गोम, मुंग्या इत्यादी. 5. ह्युमस, मृदेतील विघटित झालेला जैविक पदार्थ म्हणजेच ह्युमस होय. 6. मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण अधिक असेल तर मृदा सुपीक असते. 7. गांडूळ खत, अनेक जीवामार्फत विघटनाची प्रक्रिया होत असते, त्यामुळेच अलीकडे गांडूळ खत निर्मितीचे प्रयोग मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. 2. खत निर्मितीच्या प्रक्रियेला काही कालावधी लागतो व त्याला काही आवश्यक घटकही लागतात. उदाहरणार्थ ओला कचरा, पाणी, उष्णता इत्यादी. प्रश्न 4. कशामुळे असे घडते? किंवा खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. 2. मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण वाढते. उत्तर: 1. शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत इत्यादी सेंद्रिय खतांचा शेतीसाठी वापर केला असता मृदेमधील सामूचा तोल राखला जातो. 2. सामू राखला गेलेल्या मृदेत सूक्ष्मजीव अधिक संख्येत आढळतात. 3. या सूक्ष्मजीवामुळे वनस्पतींची मुळे, पालापाचोळा, प्राण्यांचे मृतावशेष इत्यादी घटकांचे विघटन होते. या विघटित झालेल्या जैविक पदार्थास ह्युमस असे म्हणतात. 4. अशा प्रकारे सेंद्रिय खतांचा वापर वाढवला असता मृदेत ह्युमसचे प्रमाण वाढते. 4. कालावधी. कालावधी. मृदा निर्मिती ही प्रक्रिया मंद गतीने होत असते. उच्च दर्जाच्या मृदेचा 2.5 सेंटीमीटरचा थर निर्माण होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो. जास्त तापमान व जास्त पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद होत असते. कमी तापमान व कमी पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीसाठी जास्त कालावधी लागतो. 1. मृदा निर्मिती ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. 2. मृदा निर्मिती प्रक्रियेमध्ये मूळ खडकाचे विदारण, हवामान व जैविक घटक या सर्व बाबींचा समावेश होतो. 3. मृदा निर्मिती ही प्रक्रिया मंद गतीने होत असल्यामुळे मृदा निर्मितीचा कालावधी मोठा असतो. उच्च दर्जाच्या मृदेचा 2.5 सेंटीमीटरचा थर निर्माण होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो. यावरून मृदा अनमोल असते हे लक्षात घ्या. जास्त तापमान व जास्त पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद होत असते. त्या मानाने कमी तापमान व कमी पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीसाठीचा प्रक्रिया कालावधी जास्त लागतो. प्रश्न 4. कशामुळे असे घडते? खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. 3. विषुववृत्तीय हवामान प्रदेशात सुपीक मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद घडते. उत्तर: 1. विषुववृत्तीय प्रदेशात वर्षभर सुमारे 27 अंश सेल्सिअस ते 30 अंश सेल्सिअस तापमान असते. 2.
या प्रदेशात वर्षभर पाऊस पडतो. या प्रदेशातील पावसाचे प्रमाण सुमारे 2000 मिलीमीटर ते 3000 मिलीमीटर इतके असते. 3. जास्त तापमान व जास्त पाऊस असलेल्या या प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद गतीने होते. 4. अशा प्रकारे जास्त तापमान व जास्त पाऊस यामुळे विषुवतीय हवामान प्रदेशात सुपीक मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद घडते. मृदेची गुणवत्ता. मृदा ही निसर्गाकडून मिळालेली एक अनमोल भेटवस्तू आहे. मृदा या साधनाचा प्रामुख्याने शेतीसाठी वापर केला जातो. कित्येकदा जास्त उत्पादन मिळवण्यासाठी शेतात अनेक प्रकारची रासायनिक खते, कीटकनाशक यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे मृदेची गुणवत्ता कमी होते. 1. निसर्गाकडून मिळालेली मृदा एक साधन म्हणून मनुष्य वापरतो. याचा प्रामुख्याने शेतीसाठी वापर केला जातो. 2. कित्येकदा जास्त उत्पादन मिळवण्यासाठी शेतात अनेक प्रकारची रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर केला जातो. त्यामुळे मृदेची गुणवत्ता कमी होते. मृदेची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी किंवा मृदेमधील ह्युमसचे प्रमाण वाढवण्यासाठी सेंद्रिय खत यांचा वापर करणे अत्यावश्यक आहे. मृदा निर्मितीमधील घटक व त्यांची भूमिका. घटक मूळ खडक. त्याची मृदा निर्मितीमधील भूमिका. मूळ खडकाच्या विदारणातून अपक्षालनातून मृदेचा प्रकार ठरतो. घटक प्रादेशिक हवामान. त्याची मृदा निर्मितीमधील भूमिका. प्रादेशिक हवामानानुसार मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या मूळ खडकाच्या विदारणाच्या अपक्षालनाच्या प्रक्रियेची तीव्रता ठरते. घटक सेंद्रिय खत. त्याची मृदा निर्मितीमधील भूमिका. सेंद्रिय खताद्वारे मृदेतील सामूचा तोल राखला जातो. घटक सूक्ष्म जीवाणू. त्याची मृदा निर्मितीमधील भूमिका. सूक्ष्म जीवाणूमार्फत मृत वनस्पती व प्राणी यांच्या विघटनाची प्रक्रिया होऊन मृदेतील ह्युमसचे प्रमाण ठरते.